अन्न हाताळणीमध्ये त्रुटी आढळल्यानंतर एफडीएनं ही कारवाई केलेली आहे। दरम्यान शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत तुकाराम मुंढेंना एक निवेदन देण्यात येणार आहे। जिल्हा परिषद गट नेत्यांचं मुंढेंना निवेदन देण्यात आलं। अन्नधान्याची गुणवत्ता वजनाची तपासणी करण्याची मागणी सुद्धा करण्यात येते। शिरूरमधील संपूर्ण वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणा अशी मागणी सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते विजय शिंदे यांनी केली आहे। खऱ्या अर्थानं आयुक्त जे आहेत एफडीआयचे मुंडे साहेब त्यांच्याशी आमची चर्चा झाली, त्यांना देखील निवेदन दिलं। त्यांना हा प्रकार अतिशय त्यांनी सांगितलं गंभीर आहे। याच्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या जेवढ्या जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्या एवढंच काय महाराष्ट्रातली सगळ्या तपासणीचे आदेश मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी दिलाय। हे प्रकरण एवढं गंभीर आहे की जी लहान लहान मुलं उद्या खऱ्या अर्थानं आपलं भारत देशाचं प्रतिनिधित्व करणार आहे, आज त्या मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करतंय, व्यवस्था त्या ठिकाणी करताय आणि अतिशय गलिच्छ बाब आहे। कोण याच्यामध्ये जे बडे माशा असतील यांना टार्गेट केलं पाहिजे। बातमी नागपुरातून आहे। आरएसएसच्या होमग्राऊंडवरती छात्रों की गूंज आता गुंजणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आणखी 5 ते 6 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।